नमस्कार. ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे महाविद्यालयातून मी प्राध्यापक ढमाले एस.बी. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरण क्रमांक 3 मधील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, अचूक सहसंबंध ओळखा. यामध्ये आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत. ए विधान हे विधान आहे आणि आर विधान हे त्याचे कारण आहे का यांच्यातील सहसंबंध म्हणजे विधानाचे कारण आर मध्ये आलेले आहे का, ए या विधानाचे कारण आर मध्ये आलेले आहे का, ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. आता यात आपल्याला पहिलं विधान आलेलं आहे, वस्तीचे विविध प्रकार असतात. आता वस्त्यांचे विविध प्रकार असतात हे विधान बरोबर आहे. दुसरं, त्यांनी रिझन या ठिकाणी सांगितले, कारण सांगितले का विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो. म्हणजे वस्त्यांचे विविध प्रकार असतात कारण विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होत असतो. ठीक आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता पर्याय आपल्यासमोर काय आहेत पहा. केवळ ए बरोबर आहे, दुसरे केवळ आर बरोबर आहे, तिसरे ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, आणि शेवटचा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण फक्त प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होत नसतो किंवा तिच्या विविध प्रकारावरतीही परिणाम होत नसतो, तर प्राकृतिक घटकांबरोबरच आपल्याला मानवी घटकांचा प्रभाव हा वस्तीच्या विविध प्रकार जे आहेत त्या प्रकारांच्या निर्मितीवरती मानवी घटकांचा जास्त प्रभाव पडत असतो. जसा प्राकृतिक घटकांचा प्रभाव आहे, पण त्याच्याही पेक्षा मानवी घटकांचा प्रभाव हा जास्त पाहावयास मिळतो. म्हणून या ठिकाणी आरने एचे अचूक स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे, त्याच्यात काहीशी कमतरता आपल्याला जाणवते आहे. म्हणून आपला शेवटचा पर्याय जो आहे की ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे अचूक स्पष्टीकरण नाही, हा पर्याय बरोबर आहे. त्यातील दुसरा आकडा पहा. या ठिकाणी विधान दिलेले आहे, नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्यही वाढतात. आणि दुसरं दिलेलं आहे, एका नगराला केवळ एकच कार्य असते. आता दोन्ही विधानांचं निरीक्षण केलं तर पहिलं विधान पहा, प्रत्येक जे नगरं वाढतात त्या नगरांबरोबर त्यांची कार्यसुद्धा आपल्याला वाढतात, म्हणजे त्याच्यामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात. आणि दुसरं विधान आहे का एका नगराला केवळ एकच कार्य असते. आता हे अचूक नाही आहे विधान, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, आणि शेवटचा पर्याय ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. तर या ठिकाणी दुसरं विधान चुकीचंच आहे, त्यामुळे आपला पर्याय अ जो आहे फक्त पहिले विधान बरोबर आहे तो बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, भौगोलिक कारणे लिहा. त्यातलं पहिलं भौगोलिक कारण आपल्याला आलेलं आहे, सर्वच ग्रामीण वस्तीचे रूपांतरण नागरी वस्तीत होतेच असे नाही. म्हणजे सगळ्या ज्या ग्रामीण वसाहती आहेत यांचं रूपांतरण नागरी वस्तीमध्ये होतेच असे नाही. मग आता या ठिकाणी पहा, कोणतीही वस्ती ज्या वेळेला स्थापन होत असते, म्हणजे कोणत्याही वस्तीची अगदी सुरुवातीची जी स्थापना असते त्या स्थापनेवरती, तिच्या स्थानिकीकरणावरती आपल्याला प्राकृतिक घटकांचा प्रभाव जास्त पाहावयास मिळतो. म्हणजे केवळ प्राकृतिक घटकांच्या प्रभावामुळेच त्या वस्तीचं स्थान जे आहे सुरुवातीचं ते ठरत असतं. आणि मग जिथे भौगोलिक घटक त्या वस्तीला पोषक असतील, जिथे भौगोलिक घटक पोषक असतील त्या क्षेत्रामध्ये आपल्याला वसाहत स्थापन झालेली पाहावयास मिळते. आता कोणते भौगोलिक घटक असतात? जिथे शेतीयोग्य जमीन आहे, पाण्याची मुबलक उपलब्धता आहे, पर्वतांचे पायथ्ये आहेत, अशा ठिकाणी आपल्याला सुरुवातीला वसाहती स्थापन झालेल्या पाहावयास मिळतात. आता या वसाहतींमध्ये अगदी सुरुवातीला शेती आणि शेतीसारखे तत्सम प्राथमिक व्यवसाय
केले जातात आणि त्यांचा विकास त्या ठिकाणी होत असतो. जर या क्षेत्रांमध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायांपेक्षा शेती आणि तत्सम प्राथमिक व्यवसायांच्या विकासाला जर वाव असेल, म्हणजे द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायांपेक्षा प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय जर त्या क्षेत्रामध्ये जास्त विकसित होत असतील किंवा विकासाला वाव असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ती जी वसाहत आहे ती वसाहत ग्रामीणच राहिलेली पाहावयास मिळते. त्या वसाहतीचे नागरी वसाहतीमध्ये रूपांतरण होत नाही आणि म्हणून मग सर्वच वसाहती ज्या ग्रामीण आहेत त्यांचं रूपांतरण पुढे शहरी वसाहतीमध्ये होते असे नाही. जर तिथे द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायांना संधी आहे आणि प्राथमिक व्यवसायांचा विकास त्या ठिकाणी होऊ शकत नाही, मर्यादा आहेत, अशा क्षेत्रामध्ये मात्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय विकसित होऊन तिथे आपल्याला नागरी वसाहती ज्या आहेत त्यांचा विकास झालेला पाहावयास मिळतो. म्हणून सगळ्याच ठिकाणी हे शक्य नाही आहे का ग्रामीण वसाहती या शहरी वसाहतींमध्ये रूपांतरित होतील. आता दुसरे भौगोलिक कारण या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे. ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. आता आपण जे अगोदरचं जे कारण पाहिलेलं आहे अगदी तेच कारण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की कोणत्याही वस्तीची अगदी सुरुवातीची स्थापना, तिचे स्थानिकीकरण हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांच्या प्रभावातून ठरलेले असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी भौगोलिक घटकांचा प्रभाव जास्त असतो. अगदी सुरुवातीला जेथे भौगोलिक घटक पोषक असतात अशाच क्षेत्रामध्ये सुरुवातीला वसाहती स्थापन होतात. मग सपाट सखल सुपीक जमीन असेल, पर्वतांचे पायथ्ये असतील किंवा पाण्याची उपलब्धता असेल, अशा क्षेत्रामध्ये अगदी सुरुवातीला वसाहती स्थापन होतात. अशा क्षेत्रामध्ये सुरुवातीला शेतीसारखे व्यवसाय विकसित झालेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि जर अशा क्षेत्रामध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायांना जर संधी नसेल, वाढण्यासाठी संधी नसेल, तर त्या ठिकाणी अशा क्षेत्रामध्ये प्राथमिक व्यवसायांना जर संधी असेल, जर प्राथमिक व्यवसाय त्या ठिकाणी विकसित होऊ शकतात, म्हणजे सखल सपाट जमीन आहे, पोषक त्या ठिकाणी वातावरण आहे आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये पाण्याची उपलब्धता आहे, तर अशा क्षेत्रामध्ये आपल्याला काय पाहावयास मिळेल? शेतीचाच विकास झालेला पाहायला मिळेल आणि म्हणून मग त्या ठिकाणी शेती विकसित होते तिथे. पण जर का शेतीला वाव जर नसेल, तर मग तिथे आपल्याला द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायांना वाव असेल तर ते तिथे विकसित होतात. मग जर एखाद्या वसाहतीमध्ये जर असा द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय जर विकसित झाले नाहीत, फक्त तिथं ग्रामीण वसाहतीच जर राहिल्या, तर अशा क्षेत्रामध्ये साधी गोष्ट आहे का शहर विकसित होणार नाही आहे आणि शहराचा विकास नाही आहे याचा अर्थ तिथे जे भूमी उपयोजन असणार आहे ते भूमी उपयोजन नागरी स्वरूपाचं असणारच नाही आहे. त्या ठिकाणी भूमी उपयोजन जे आहे ते नागरी स्वरूपाचं नसतं, कारण तिथं ग्रामीण स्वरूपाच्या भूमी उपयोजनाचाच वाव असतो आणि म्हणूनच अशा ग्रामीण वसाहतींमध्ये आपल्याला भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीतच असलेलं पाहायला मिळतं. कारण त्या ठिकाणी नागरी भूमी उपयोजन जे आहे त्याला कोणताही वाव नसतो, म्हणून तर त्या वस्तीचं स्वरूप हे ग्रामीण राहिलेलं असतं. तर हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. आता पुढचे विधान या ठिकाणी आपल्याला आलेले आहे. झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण भागाची व शहरी भागाची दोन्ही प्रकारची वैशिष्ट्ये आढळतात. आता आपण जर विचार केला तर झालर क्षेत्र आपण कशाला म्हणतो? ग्रामीण आणि नागरी भाग जो आहे यांचा जो सीमावर्ती भाग असतो, या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला हे झालर क्षेत्र आढळून आलेलं पाहावयास मिळतं. आता हे जे झालर क्षेत्र असतं, हे झालर क्षेत्र आपल्याला वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर त्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला जे ग्रामीण स्वरूपाचं भूमी आच्छादन जे आहे ते पाहावयास मिळतं. म्हणजे या क्षेत्रामध्ये सुरुवातीला जे काही ग्रामीण भाग होता, त्या ग्रामीण भागामध्ये जी भूमी आच्छादनं पाहायला मिळत होती, म्हणजे कदाचित तिथे वनक्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल किंवा जलसाठे असतील किंवा गायरान वगैरे जर असेल, अशा क्षेत्रामध्ये ह्या स्वरूपाची जी भूमी आच्छादनं असतात ती तशीच आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून त्या ठिकाणी भूमी आच्छादनाच्या स्वरूपात आपल्याला ग्रामीण वैशिष्ट्ये त्या झालर क्षेत्रामध्ये पाहावयास मिळतात. तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी
आता निवासी बांधकाम जे आहे, म्हणजे निवासांचं बांधकाम जे इमारतींचं बांधकाम जे आहे ते चालू झालेलं असतं. त्यामुळे बांधकाम व्यवसाय जो आहे तो विकसित झालेला असतो. त्याबरोबरच एखादी खाण असेल, खाणीवर आधारित तिथे एखादा कारखाना असेल. त्याबरोबरच पुढे जाऊन जसा वसाहतींचा विकास होईल तशी वाहतुकीचा विकास होईल. व्यापार जो आहे तो व्यापार विकसित होईल आणि अशाच प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी शहरी स्वरूपाचं जे भूमी उपयोजन जे आहे त्याच्या निर्मितीला सुरुवात झालेली पाहावयास मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एका बाजूला ग्रामीण स्वरूपाचं भूमी आच्छादन आणि शहरी स्वरूपाचं भूमी उपयोजन पाहावयास मिळते. म्हणजे दोन्ही प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. याबरोबरच अजून त्याला जोड मिळते ती म्हणजे या ठिकाणची प्रशासकीय जी सेवा आहे ती प्रशासकीय सेवासुद्धा काही वेळा दोन्ही प्रकारची पाहावयास मिळते. म्हणजे काही ग्रामपंचायती ज्या आहेत त्या त्या प्रत्यक्ष नगरामध्ये हे झालेल्या असतात, जोडल्या गेलेल्या असतात. पण तिथं अजूनही त्या ठिकाणी ग्रामपंचायतच आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि नगरपालिका अशा दोन्ही प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळून येतात. म्हणजेच त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे ग्रामीण भाग आहेत त्या ग्रामीण भागाची पण आणि शहरी भागाची पण वैशिष्ट्ये आढळून येतात. कालांतराने हळूहळू या क्षेत्रामध्ये जी ग्रामीण भागाची वैशिष्ट्ये असतात ती त्या ठिकाणी कमी कमी होत जाऊन त्या ठिकाणी पूर्णपणे शहरी भागाची वैशिष्ट्ये आपल्याला नंतर आढळून येतात. पण झालर क्षेत्रामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला दोनही प्रकारची जी वैशिष्ट्ये आहेत ती पाहावयास मिळतात. या ठिकाणी 34 जे विधान आलेले आहे ते नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत असते. आता नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत कशी असते, तर सामान्यपणे जसजसे एखादे नगर वाढत जाते, जसजसा एखाद्या नगराचा विकास होत जातो तसतसं त्या ठिकाणी जी जमीन असते, जी भूमी असते त्या भूमीची गरज म्हणजेच उपयोगिता त्या ठिकाणी वाढत जाते आणि तिला मागणी वाढत जाते. परिणामी आपल्याला जमिनीचे दर जे आहेत या क्षेत्रामध्ये ते फार वाढलेले पाहावयास मिळतात आणि जमिनीचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा या क्षेत्रामध्ये आपल्याला झालेला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळे मग अगदी सुरुवातीला त्या नगरामध्ये ज्यावेळेला ते नगर विकसित होत असतं त्या नगरामध्ये आपल्याला जे भूमी उपयोजन आहे ते विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट प्रकारचं भूमी उपयोजन पाहावयास मिळत असते. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी कारखाने असतील तर त्याच्या बाजूला कारखान्यांचाच विकास होत असतो. त्याच्यानंतर एखाद्या क्षेत्रामध्ये जर ग्रामीण शहरी वसाहती जर विकसित होत असतील तर त्या ठिकाणी तिथे वसाहतीच स्थापन होतात. एखाद्या ठिकाणी समजा मंदिर असेल, त्या मंदिराच्या आजूबाजूला मग एखादी बाग किंवा त्या ठिकाणी एखादं करमणुकीची इतर जी हे आहे साधनं जे आहेत म्हणजे मैदान असेल किंवा बाग असेल किंवा त्या ठिकाणी इतर करमणुकीची जी कोणती माध्यमे आहेत ती त्याच्या ठिकाणी विकसित होतात. म्हणजे या क्षेत्रामध्ये अगदी सुरुवातीपासून आपल्याला भूमी उपयोजन जे असते ते विशिष्ट क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रकारचं भूमी उपयोजन आढळून येत असतं. पण एकदा का त्या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ लागला की त्या ठिकाणी आपल्याला त्या क्षेत्रामध्ये बांधकाम व्यवसाय येतो. बांधकाम व्यवसायाबरोबरच त्या ठिकाणी मग वाहतूक, दळणवळण सुविधा ज्या आहेत त्यांचा विकास झालेला पाहावयास मिळतो. नंतर शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सेवा सुविधा यासुद्धा त्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. आणि त्यामुळे मग आपल्याला नगरांची एकूणच ठेवण किंवा आकृतीबंध जो असतो तो पूर्णपणे बदललेला पाहावयास मिळतो. आणि मग आपण जे सुरुवातीचं जे भूमी उपयोजन होतं त्या भूमी उपयोजनामध्ये आता बदल झालेले पाहावयास मिळतात. लोक ज्या क्षेत्रामध्ये शक्य होईल, जिथं शक्य होईल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे भूमीचे उपयोग करून घ्यायचे आहेत ते करून घेताना पाहावयास मिळतात. म्हणजे एकंदरीत भूमी उपयोजन जे असतं ते बदलत जातं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला नगरांची वाढ जी आहे ती बेसुमार होत असते. पण सुरुवातीला काय होते, भूमी उपयोजन बदलते आणि बदलणाऱ्या भूमी उपयोजनाबरोबरच त्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्या नगरांची वाढ जी आहे ती वाढ होत असते. म्हणजेच अगदी सांगायचं झालं तर अगोदर त्या ठिकाणी भूमी उपयोजनामध्ये बदल झालेला असतो आणि त्याबरोबरच सायमल्टेनियसली नगरांची वाढ पण होत असते. म्हणून नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे असं आपल्याला म्हणता येतं. प्रश्न क्रमांक 3 जो या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे
तो टिपा लिहा म्हणून आलेला आहे. मग या ठिकाणी त्यातली पहिली टीप जी आपल्याला विचारलेली आहे ती ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. आता या ठिकाणी आपण विचार जर केला तर शहरांचा जो सीमावर्ती भाग असतो त्या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला झालर क्षेत्र पाहावयास मिळतात. आता जशी एखाद्या शहरी भागामध्ये झालर क्षेत्र आढळतात तशी ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही झालर क्षेत्र निर्माण झालेली पाहावयास मिळतात. आता ग्रामीण भागामध्ये कशी झालर क्षेत्र पाहावयास मिळतात तर त्या ठिकाणी एखाद्या ग्रामीण भागामध्ये जे खेड असतं त्या खेड्यामध्ये राहणारी लोकसंख्या दैनंदिन जे व्यवहार आहेत ते व्यवहाराशी संबंधित त्या खेड्यामध्ये जोडलेली असतात. पण त्या ठिकाणी महत्त्वाचे त्यांचे जे व्यवसाय असतात शेतीसारखे या शेतीमध्ये जाण्यासाठी त्यांना त्या गावठाणामधून प्रत्यक्ष जी वस्ती असते त्या वस्तीवरती जाऊन शेतीतील कामं करावी लागतात. परिणामी भविष्यकाळामध्ये त्या गावठाणामध्ये राहणारी लोकसंख्या त्या खेड्याच्या लगतच जिथं त्यांची शेती आहे त्या शेतीमध्ये जाऊन वसाहती स्थापन करतात. मग अशा वेळेला आपल्याला जे खेड आहे त्या खेड्याच्या बाजूने अशा छोट्या छोट्या वस्त्या विकसित झालेल्या पाहावयास मिळतात. किंवा मग त्या ठिकाणी जसा खेड्याचा विकास होईल खेड्याचा विकास होत असताना आपल्याला त्या खेड्यामधली लोकसंख्या वाढायला लागेल तसं तसं त्याच्या बाजूने सुद्धा विकास झालेला पाहावयास मिळतो. म्हणजे एखाद्या खेड्याला एखाद्या ग्रामीण भागाला सुद्धा झालर क्षेत्र असतं. जसं शहरी भागाला झालर क्षेत्र आढळतं तसं ग्रामीण भागाला सुद्धा झालर क्षेत्र आपल्याला पाहावयास मिळतं. मग या ठिकाणी शहरांच्या सीमावर्ती भागामध्ये झालर क्षेत्र आढळतं त्याला नागरी झालर क्षेत्र म्हणतात. आणि ग्रामीण वसाहतींच्या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला ज्या झालर क्षेत्राची निर्मिती होते त्याला ग्रामीण झालर क्षेत्र असं म्हटलं पाहावयास मिळतं. आता जे नागरी झालर क्षेत्र असतं या नागरी झालर क्षेत्राचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे का त्या ठिकाणी आढळणारं भूमी उपयोजन हे मिश्र स्वरूपाचे आढळते. म्हणजे इथे भूमी उपयोजन आपल्याला मिश्र स्वरूपाचे का आढळते तर या क्षेत्रामध्ये आपल्याला भूमी उपयोजनाचा जर विचार केला तर भूमी उपयोजनावरती प्रभाव हा शहरी क्षेत्राचा पाहावयास मिळतो. म्हणजे येथील या भागातील मॅक्झिमम जी भूमी आहे त्या भूमीचं उपयोजन हे शहरी स्वरूपाचं आपल्याला पाहावयास मिळतं. तर त्या ठिकाणी भूमी आच्छादन जे असतं ते मात्र ग्रामीण स्वरूपाचं आढळतं. याच्यामध्ये मग आपल्याला सांगता येईल का पूर्वी या क्षेत्रामध्ये जी कृषी क्षेत्र होती एखादा अर्ध कृषी क्षेत्र तसंच राहिलेलं असतं. त्या शेतकऱ्याने आपली जमीन अजूनही कसण्याचं काम चालू ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी जलसाठे असतात पाणवठे असतात त्याबरोबरच गायरानं असतात वनक्षेत्र असतात. आता त्या वनक्षेत्रामध्ये त्या गायरानामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष वसाहती स्थापन करण्यासाठी परवानगी नसते कारण अशी क्षेत्र शासकीय मालकीची आढळतात. आपण जर भोसरीच्या जवळ गेलो तर त्या ठिकाणी भोसरीच्या जवळ आपल्याला असं फार मोठं गायरान जे आहे ते पाहावयास मिळतं जे अजूनही त्या ठिकाणी तसंच पड आपल्याला पाहावयास मिळतं आहे. हे सरकारी मालकीचे असतात. मग अशा स्वरूपाचं भूमी आच्छादन तिथं आपल्याला ग्रामीण स्वरूपाचं पाहावयास मिळतं. म्हणजे एका बाजूला ग्रामीण स्वरूपाचं भूमी आच्छादन आणि दुसऱ्या बाजूला शहरी स्वरूपाचं भूमी उपयोजन या क्षेत्रात पाहावयास मिळतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला मिश्र स्वरूपाचं भूमी उपयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कालांतराने मग या क्षेत्रामध्ये आपल्याला निवासाचा जो आहे तो विकास होतो. शाळा शासकीय संस्था एखादा कारखाना त्याबरोबरच इतर उद्योगधंदे जे आहेत त्यांचा विकास होऊ लागतो. आणि इथे मग जी भूमी ग्रामीण भूमी आच्छादन जे होतं त्या ठिकाणी बदल होत जाऊन आपल्याला तिथे शहरी संस्कृती जी आहे ती विकसित झालेली पाहावयास मिळते. झालर क्षेत्रामध्ये होणारे जे संक्रमण असतं जी वाढ असते ती वाढ नेहमीच स्वेच्छेने होत असते असं अजिबात नाही. बऱ्याच वेळेला एखाद्या शहराच्या बाजूला त्या ठिकाणी जो ग्रामीण भाग असतो ज्या ग्रामपंचायत असतात या ग्रामपंचायत त्या शहरी भागाशी त्या परिषदेमध्ये त्या महानगरपालिकेमध्ये विलीन होण्यासाठी विरोध करत असतात. त्यांचा त्या ठिकाणी विरोध असतो. याहीपेक्षा त्या ग्रामीण भागामध्ये जे शहरी भागातील लोकसंख्या येऊन राहते त्या शहरी संस्कृतीला त्या ग्रामीण भागातील संस्कृतीचा लोकांचा विरोध आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच त्या ठिकाणी हे संक्रमण होताना ते स्वेच्छेने होतं असं अजिबात नाही
किंवा मग त्या ठिकाणी जे लोक तिथे येऊन राहतात ते सुद्धा स्वेच्छेने येऊन राहिलेले नसतात. त्यांना त्या शहरामध्ये जिथं जागा पाहिजे तिथं जागा उपलब्ध होत नसते. त्याचे दर जे असतात ते खूप जास्त असतात. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये त्यांना राहणे परवडत नाही. म्हणून ती लोकसंख्या स्वेच्छेने न हे होता त्या ठिकाणी नाविलाज असतो झारळ क्षेत्रामध्ये येऊन राहत असते. मग अशाच क्षेत्रामध्ये आपल्याला दोन्ही प्रकारच्या प्रशासकीय ज्या यंत्रणा आहेत त्या पाहावयास मिळतात, ज्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला प्रशासकीय संघर्ष निर्माण झालेला पाहावयास मिळतो. म्हणजे त्या ठिकाणी विशेषतः जे काही अधिकार आणि कर्तव्य आहेत, या अधिकार आणि कर्तव्यांच्या बाबत ती ग्रामपंचायत आणि ती नगर परिषद जी आहे यांच्यामध्ये संघर्ष असतो आणि त्याच्यामध्ये भरडले जातात ते जे ग्रामीण जे नागरिक असतात त्या शहरांमधले ते नागरिक याच्यामध्ये भरडले जातात आणि त्यामुळे त्यांचा प्रचंड विरोध या गोष्टीला पाहावयास मिळतो. झारळ क्षेत्रामधली जी लोकसंख्या असते या लोकांना आपली ग्रामीण ओळख जी असते ती ग्रामीण ओळख आणि संस्कृती टिकवायची असते. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला त्यांना त्या शहरी सेवा सुविधा ज्या असतात ते शहरी जीवन जे असतं त्याची एक भुरळ पडत असते. मात्र या संघर्षामध्ये आपल्याला काळाच्या ओघामध्ये बदल होत जातात आणि हा जो संक्रमित प्रदेश असतो या संक्रमित प्रदेशामधली जी ग्रामीण भागाची ओळख असते ती ओळख तो ग्रामीण भाग हरवून बसतो आणि आपल्याला ही जी क्षेत्र असतात ती पूर्णपणे शहरी भागामध्ये विलीन झालेली पाहावयास मिळतात. शहरांच्या प्रभावामुळे या संक्रमण क्षेत्रातील जमिनीच्या किमतीही प्रचंड वाढलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. एकूणच या क्षेत्रामध्ये जे शहरीकरणाचा वेग जो असतो तो आपल्याला खूपच जास्त असलेला पाहावयास मिळतो. आता दुसरी जी टीप आपल्याला विचारलेली आहे ती आहे नागरी वस्तीच्या समस्या. आता नागरी वस्त्यांची स्वतःची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात. आता प्रामुख्याने नागरी वसाहती कशाला म्हणायचं? ज्या वसाहतींमध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे जे उद्योग असतात किंवा सेवा क्षेत्र जे असतात या क्षेत्रांचा फार जास्त विकास झालेला असतो. मॅक्झिमम लोकसंख्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायांमध्ये गुंतलेली असते. त्या क्षेत्राला आपण नागरी क्षेत्र असं म्हणतो. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात आणि त्या ठिकाणी येणाऱ्या लोकसंख्येला परत सेवा देताना सेवा क्षेत्राचा सुद्धा प्रचंड विकास झालेला पाहावयास मिळतो. याबरोबरच पायाभूत सेवा सुविधा ज्या असतात त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणजे रोजगार उपलब्ध आहे, पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. साहजिकच त्या ठिकाणी या नागरी क्षेत्राकडं ग्रामीण भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेली पाहावयास मिळते आणि त्यामुळे आपल्याला नागरी जी वस्ती असते त्या नागरी वस्तीमध्ये सतत प्रचंड वेगाने वाढ होताना पाहावयास मिळते आणि त्यामुळे नागरी वस्त्या ज्या असतात त्या नागरी वस्त्यांमध्ये या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे काही समस्या निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. आपल्याला या ठिकाणी फार थोड्या नागरी वस्तींमध्ये आपल्याला व्यवस्थापन आणि प्रशासन जे आहे ते चांगल्या स्वरूपाचं पाहावयास मिळतं. त्या ठिकाणी ते व्यवस्थापन प्रशासन व्यवस्थित करणं हे फार जिकिरीचं आहे. याचा परिणाम म्हणून नागरी वस्त्या ह्या बाह्य क्षेत्रामध्ये आपल्याला वाढताना पाहावयास मिळतात. ज्याला आपण एका बाजूला झालर क्षेत्र निर्माण झालेले पाहावयास मिळतो, काही वेळेला उपनगर निर्माण झालेले पाहावयास मिळतो. मग ह्या उपनगरांच्या स्वतःच्या वेगळ्या समस्या आपल्याला पाहावयास मिळतात. झालर क्षेत्र, वाढणारी उपनगरं, वाढणारी प्रचंड लोकसंख्या या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून पाणी पुरवठा, वाहतूक, सांडपाण्याची विल्हेवाट, शिक्षणाच्या सुविधा, वैद्यकीय सेवा सुविधा अशा सगळ्याच नागरी सुविधांवर त्यामुळे प्रचंड ताण पडतो आणि त्यामुळे ही जी वाढणारी लोकसंख्या असते त्या लोकसंख्येला घरे अपुरी पडतात आणि मग जिथे थोडीफार जी जागा उपलब्ध असते त्या जागेमध्ये आपल्याला झोपडपट्ट्यांची निर्मिती झालेली पाहावयास मिळते आणि मग कमी जागेमध्ये आपल्याला गरीबच्या वसाहतींमध्ये झोपडपट्ट्यांची अनियंत्रित वाढ झालेली पाहावयास मिळते. वाहतुकीची कोंडी, हवा प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, कारखान्यातून जे काही सगळं हे प्रदूषकं बाहेर टाकली जातात त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या सुद्धा अनेक समस्या निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात आणि त्यामुळे ही जी नागरी क्षेत्र असतात या नागरी क्षेत्राच्या सीमावर्ती भागामध्ये म्हणजेच संक्रमण क्षेत्रामध्ये आपल्याला भूमी उपयोजन जे आहे त्या भूमी उपयोजनामध्ये आपल्याला जे संघर्ष आहेत ते संघर्ष निर्माण झालेले पाहावयास मिळतात.
आता कशा स्वरूपाचे संघर्ष असतात? सामान्यतः सीमावर्ती प्रदेशातील ग्रामीण भागातली जी लोकसंख्या असते, या लोकांना एका बाजूला शहरांचे आकर्षण असते, मात्र त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपली जी ग्रामीण संस्कृती असते ती त्यांना टिकवायची असते. आणि यामुळे या संक्रमणामुळे काही वेळेस आपल्याला स्थानिक जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये आणि या शहरी भागातील लोकसंख्येमध्ये हे जे वैचारिक मतभेद आहेत ते निर्माण झालेले पाहावयास मिळतात. याबरोबरच स्थानिक प्रशासन जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संघर्ष निर्माण झालेला पाहायला मिळतो. ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत आणि नागरी क्षेत्रातील जी नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, यांच्यामध्ये आपल्याला अधिकार क्षेत्राच्या संदर्भात असे संघर्ष निर्माण झालेले पाहावयास मिळतात. म्हणजेच एकंदरीत नागरी वस्त्यांचे जे स्थान आहे त्यांची भविष्यकालीन वाढ आणि तेथील सेवा सुविधा, त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होणारा ग्रामीण क्षेत्रावरचा जो प्रभाव आहे, यातून आपल्याला नागरी वस्त्यांच्या काही समस्या निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. ज्या समस्या आपण वरीलप्रमाणे अभ्यासलेल्या आहेत. ती या ठिकाणी आपल्याला जी विचारलेली आहे ती आहे उपनगरे. आता प्रत्यक्ष औद्योगिक क्रांतीनंतर उद्योग आणि कारखाने जे आहेत यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ होत गेलेली पाहावयास मिळते. त्यामुळे शहरांची लोकसंख्या ही अत्यंत वेगाने वाढत गेलेली पाहावयास मिळते. उद्योग आणि कारखान्यांमुळे शहरी भागामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध झालेल्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे ग्रामीण भागातून लोकसंख्या शहरी भागाकडे प्रथमतः रोजगाराच्या निमित्ताने आकर्षित झालेली पाहावयास मिळते आणि त्यामुळे शहरी भागाकडे लोकसंख्येचं स्थलांतर झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर शहरी लोकांचं जे राहणीमान आहे त्या राहणीमानाच्या बाबत लोकांमध्ये असणारं आकर्षण, याबरोबर शहरी भागांमध्ये जो काही शिक्षणाचा, वैद्यकीय सुविधांचा जो विकास झालेला होता आणि वाहतूक दळणवळणाचा विकास झालेला होता, यामुळे जी ग्रामीण भागातली लोकसंख्या होती ती शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिली गेली आणि त्यामुळे शहरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने वाढलेली पाहावयास मिळते. हे सगळे औद्योगिक क्रांतीनंतरचं चित्र आहे. मग शहरी भागामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे या लोकसंख्येचा जो दबाव आहे त्या दबावामध्येच आपल्याला शहरांचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात होत गेलेला पाहावयास मिळतो. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचे सुरुवातीला नगरामध्ये आणि नगरांचं महानगरांमध्ये रूपांतरण होऊन काही महानगरांची लोकसंख्या ही अगदी 10 लाखाच्याही पलीकडे गेलेली पाहावयास मिळते. मुंबईसारखी शहरं जी आहेत यांची लोकसंख्या करोडोच्या घरामध्ये जाते आहे. शहरांमधली जमीन आणि भूमी उपयोजनामध्ये आपल्याला यामुळे मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहावयास मिळतात. मग आता राहण्याच्या निवासाच्या साठी त्या ठिकाणी बांधकाम क्षेत्र जे आहे ते कमी पडायला लागतं आणि परिणामी अशा स्थितीमध्ये बांधकामासाठी, निवासाच्या याच्यासाठी लोकसंख्या ही या महानगरांच्या सीमावर्ती भागांमध्ये आपल्याला स्थलांतरित झालेली पाहावयास मिळते. स्थलांतरित होऊन सीमावर्ती प्रदेशांमध्ये निवासी बांधकाम, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा यांचा विस्तार होत गेला आणि या ठिकाणी आपल्याला नगरांची वाढ जी घडून आली त्याला आपण नागरी प्रसरण असे म्हणतो. हे जे नागरी प्रसरण असते, या सीमावर्ती प्रदेशातील नागरी प्रसरण जे आपल्याला पाहावयास मिळते त्याच्यातूनच उपनगरांची निर्मिती झालेली आढळते. प्रत्यक्षामध्ये ही जी उपनगरं असतात ही जरी दिसताना स्वतंत्र शहरं जरी दिसत असली तरी प्रत्यक्षामध्ये आपल्याला ती स्वतंत्र शहरं म्हणता येणार नाही. त्याचं कारण आहे का त्यांचं एकंदरीत अस्तित्व जे असतं ते त्या मुख्य महानगरावरच अवलंबून असतं. आपल्याला ही जी उपनगरं असतात ही उपनगरं सर्वच बाबतीत त्या महानगरांवर अवलंबून असलेली पाहावयास मिळतात. कारण या ठिकाणी राहणारी लोकसंख्या बऱ्याच अंशी रोजगाराच्या निमित्ताने महानगरांमध्ये दैनंदिन ये-जा करताना पाहावयास मिळते आणि त्यामुळे त्यांचे सगळे व्यवहार जे आहेत ते महानगरांमध्येच आपल्याला पाहावयास मिळतात. आता ही जी महानगरं असतात ही महानगरं उपनगरातील जी लोकसंख्या आहे त्यांच्या उपजीविकेच्या संधी त्यांना पुरवत असते. त्यामुळेच आपल्याला दृश्य स्वरूपात जरी उपनगरं वेगळी शहरं दिसत असली तरी ही उपनगरं ही मुख्य महानगराशी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जोडलेली पाहावयास मिळतात. त्यांच्यामध्ये आपल्याला रोजच्या रोज
खूप मोठ्या प्रमाणात संपर्क, देवाणघेवाण, वाहतूक सेवा सुविधा, त्यानंतर लोकांचे दैनंदिन स्थलांतरण याबाबत आपल्याला परस्पर अवलंबन दिसून येतं. आता उदाहरणाचा जर विचार केला तर भांडूप, कल्याण, विरार यासारखी आपल्याला मुंबई महानगराची उपनगरं पाहावयास मिळतात. तर पुण्याचा विचार केला तर वाकड आणि हिंजवडीसारखी जी उपनगरं आहेत, ही पुण्याची उपनगरे म्हणून ओळखली जातात. तर याप्रमाणे आपल्याला उपनगरांच्या संदर्भात माहिती सांगता येईल. चौथी टीप या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे संमिश्र भूमी उपयोजनावरती. आता नागरी क्षेत्र जे असतात, या नागरी क्षेत्रामध्ये भूमी उपयोजनाचा सुरुवातीला एक विशिष्ट कल दिसून येतो. आपण याच्या अगोदरच्याही प्रश्नांमध्ये पाहिलं. आता एक विशिष्ट कल दिसून येतो म्हणजे काय? तर अगदी सुरुवातीला ज्या क्षेत्रामध्ये निवासाची सुविधा असतात, तिथे निवासाच्याच संख्या वाढत जाते. जिथे कारखाने असतात, तिथे कारखानेच निर्माण होतात. जिथे एखादं काहीतरी मनोरंजनाचं केंद्र असतं, त्याच्या आजूबाजूला इतर मनोरंजनाच्या सुविधा निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. म्हणजे एखादं मंदिर आहे, मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला एखादं उद्यान, एखादी बाग निर्माण झालेली पाहायला मिळेल. त्याच्याच आजूबाजूला कुठंतरी आपल्याला एखादं सिनेमागृह, नाट्यगृह जे आहे त्याचाही विकास झालेला पाहायला मिळेल. म्हणजेच अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये हे नगरांमध्ये जी भूमी उपयोजन असतं त्याचा एक विशिष्ट कल दिसून येतो. आता मात्र ज्यावेळेला कधी याप्रमाणे हा जो कल आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला बांधकामाखाली असणारं क्षेत्र ठराविक असतं, उद्योगांसाठी असणारं क्षेत्र ठराविक असतं. त्याबरोबरच उद्यानं, मनोरंजनाच्या साधनांसाठी आपल्याला विशिष्ट क्षेत्र पाहावयास मिळतात. मात्र काळाच्या ओघामध्ये जसजशी शहरांची लोकसंख्या वाढत जाते, तसतसं शहरातील आणि नगरामधील जी जमीन असते, त्या जमिनीवरील विशिष्ट कारणांसाठी जे आपण भूमी वापरत होतो किंवा जो कल होता, तो कल बदलतो आणि त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे, ती लोकसंख्या आपल्या सोयीच्या दृष्टीने एकाच क्षेत्रावर आपल्याला अनेक प्रकारचं भूमी उपयोजन एकत्र करताना पाहावयास मिळते. म्हणजेच एकाच क्षेत्रामध्ये आपल्याला विविध उद्योग, व्यवसाय आणि निवासाची सोय, त्याबरोबरच वाहतूक दळणवळणाचा विकास झालेला एकाच क्षेत्रामध्ये पाहावयास मिळतो आणि त्यामुळे आपल्याला इथे मिश्र स्वरूपाचे भूमी उपयोजन दिसून येते. अशा क्षेत्रामध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने, मनोरंजनाच्या इतर सुविधा, त्याच्यानंतर मोकळी जागा हे एकाच ठिकाणी पाहावयास मिळते. म्हणजेच एखाद्या क्षेत्रात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा वेगवेगळ्या प्रकारचं भूमी उपयोजन एकाच ठिकाणी आढळते. यालाच आपण संमिश्र भूमी उपयोजन असे म्हणतो. तर संमिश्र भूमी उपयोजनामध्ये आपल्याला ह्या गोष्टी स्पष्ट करता येतील.